चांदवड तालुक्यात विद्युत वितरण कंपनीच्या सततच्या होणाऱ्या भारनियमाला शेतकरी वर्ग त्रस्त झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड महावितरण कार्यालयावर रात्री 8च्या सुमारास टेंभा मोर्चा आंदोलन काढण्यात आले। महावितरण कंपनीकडून दररोज रात्री 7:30 ते 10 या कालावधीत सततचे भार नियमन केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व इमर्जन्सीची लोड शेडिंगला त्रस्त झाले असून रात्रीच्या वेळेस अंधाराचा सामना करावा लागतोय। ठिकठिकाणी सर्पदंशासारख्या घटना घडत असून रात्रीच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या अभ्यासालाही अंधाराचा सामना करावा लागतोय। याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो शेतकऱ्यांनी रात्री मनमाड चौफुलीपासून आता टेंभी पेटून महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। बंद करा, लोड शेडिंग बंद करा अशा घोषणा देत परिसर हा दणाणून सोडलाय। महावितरण कार्यालयावर पुढे ठिय्या आंदोलन केले। सुमारे 3 तास चाललेल्या या आंदोलनात शेतकरी आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। जोपर्यंत भारनियमावर अधिकाऱ्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे। यावेळी महावितरणाचे कार्यकारी अभियंता तिवारी साहेब यांनी शेतकऱ्यांची समजूत काढून हळूहळू भारनियमन मुक्त करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। महावितरण चांदवडच्या कार्यालयावर आम्ही टेंभा मोर्चा घेऊन आलो। आम्ही टेंभा मोर्चा आणण्याचं काय कारण आहे? कार्य बुवा शहराला, औद्योगिक क्षेत्राला किंवा तांत्रिक काहीतरी बिघाड झाला, मग फक्त आम्हीच अंधारात का हा प्रश्न विचारायला आम्ही महावितरणला आलो आहोत। काही झालं का? आमच्यावरच अन्याय का? कार्य बुवा दिल्लीला कांदा महाग होऊ नये म्हणून नाफेड उतरवायचं, कांदा स्टॉक करायचा आणि आमचे कांदे ज्यावेळेस थोडाफार बाजार घेऊ पाहतील तुमचा कांदा आणायचा आणि आमचा कांदा स्वस्त करायचा का? दिल्ली, कलकत्ता, मुंबई यांना कांदा स्वस्त झाला पाहिजे। आता काय हे नवीन खेळ लागला? दिल्ली, कलकत्ता, मुंबई या शहरांना वीज पुरवठा पूर्ण क्षमतेनं होत नाही किंवा तांत्रिक काहीतरी बिघाड झाला अशी कारण आम्हाला तुम्ही सांगताय आणि आमची रात्रीची वीज खंडित करताय। हे कुठलं नाटक आहे? आम्ही हे किती दिवस सहन करायचं? उन्हाळ्यात आम्ही सहन केलं, आता पावसाळ्यात आमचे त्या ठिकाणी ऐरणीचे दिवस आहेत। आमच्या शेता शिवारामध्ये पाणी बिळत जाऊन सर्प बाहेर येतात। अशा वेळेस आमची लेकरं बाळं त्या शेती शिवारामध्ये खेळायला बाहेर पडली तरी त्यांच्या जीविताला धोका आहे, आमच्या स्वतःच्या जीविताला धोका आहे। कालच आमच्या परिसरामध्ये काजीसांगवी गावात सर्पदंशाने गोठ्यात गायीचा मृत्यू झाला। पहिल्या वेताची गाय होती, 81,000 रुपये किमतीची गाय। कोण भरून देणार? कशी भरून देणार? हे प्रश्न आमच्या जीवावर बेतण्याच्या आधी, जीवावर बेतताच आहे पण सर्वंकष बेतण्याच्या आधी आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलोय। आमची लाईट, जिला तुम्ही अत्यावश्यक सेवा वीज पुरवठा असं नाव देऊन गौरवितात, जिथं मुख्यमंत्री आम्ही तुम्हाला दिवसा लाईट पुरवतो शेतीला असं सांगून दिवसाची नाही आणि रात्रीची नाही लाईट आमची खंडित करताय, हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। प्रतिकात्मक दृष्ट्या आमचं कार्यकारी अभियंता कार्यालयाचं हे आंदोलन हे राज्य सरकारला विचारणं आहे की आमची लाईट कुठे आहे, ती लाईट शोधण्यासाठी आम्ही इथं आलोय। पूर्ण क्षमतेनं रात्रीची आमची सिंगल फेज पुरवठा लाईट पूर्ववत करण्यासाठी आम्ही इथं आलोय। आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही, हेच आम्ही या ठिकाणी मीडिया समोर या राज्य सरकारला सांगतो। एस्पराटी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दशरथ ठोंबरे, चांदवड।